सर्वांना जय भारत, लाल सलाम. आज पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन फेसबुक लाईव्ह थेट जनतेशी संवाद या कार्यक्रमामध्ये आजचा जो विषय आपण घेतलेला आहे की लोकमान्य टिळकांची जयंती साजरी न करता मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषामध्ये पुण्यतिथी साजरी करणे म्हणजे टिळकांचा अपमान होय काय, या विषयाच्या अनुषंगाने आज आपल्यासमोर काही गोष्टींची मी चर्चा करणार आहे. त्याचं कारण म्हणजे लोकमान्य टिळक यांच्या हा जयंतीचा महिना आहे. साधारणपणे शासन निर्णयाप्रमाणे आणि महाराष्ट्र शासनाने जो काही निर्णय दिलेला आहे, शासन निर्णयाप्रमाणे 23 जुलैला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, तर लोकमान्य ही पदवी बाळ गंगाधर टिळक यांना कोणी दिली, का दिली आणि कशासाठी दिली याच्या संदर्भात अनेक मतभेदसुद्धा प्रचलित आहेत. परंतु शासनाने त्यांच्या निर्णयामध्ये या शब्दाचा उल्लेख केलेला असल्यामुळे मी सुद्धा शासकीय शब्दाचा उल्लेख या ठिकाणी करतो आहे. आता मुळात असा प्रश्न निर्माण होतो की अनेक लोक प्रश्न उपस्थित करतात की टिळक हे पुरोगामी की प्रतिगामी. तर याचा शोध आणि बोध जर आम्ही घेतला तर यामध्ये बऱ्याचशा जे काही गोष्टी आहेत, घडामोडी आहेत, यामध्ये अनेक शंका आणि कुशंका निर्माण होतात. त्या शंकेला वाव निर्माण होतो. त्याचं कारण असं आहे, टिळकांची जी काही घोषणा होती, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, म्हणजे या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, या देशामध्ये स्वराज्य प्रस्थापित झालं पाहिजे, अशा प्रकारची वल्गना बाळ गंगाधर टिळक यांची होती. आणि ही जी वल्गना आहे ती वल्गना घेऊन सातत्याने बाळ गंगाधर टिळक देशामध्ये स्वातंत्र्याची चळवळ एका बाजूने चालवत होती. त्याचवेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जी काही चळवळ स्वातंत्र्याची सुरू होती, या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सुद्धा पुन्हा 2 गटामध्ये विभागणी झालेली होती. एक मवाळवाद्याचा गट आणि दुसरा जहालवाद्याचा गट. मवाळवाद्याच्या गटामध्ये मवाळवादी लोकांचं म्हणणं असं होतं की आम्ही ब्रिटिशांना विनंती अर्ज करून त्यांच्याकडे वेळोवेळी आमच्या भूमिका मांडून त्यांचं मन परिवर्तन करून स्वातंत्र्य मिळवून घेऊया, अशा प्रकारची मवाळ लोकांची भूमिका होती. परंतु बाळ गंगाधर टिळक आणि त्यांचा जो काही गट आहे, तो गट मात्र त्यांचं म्हणणं असं होतं की वेळ प्रसंगी आम्ही जहाल भूमिकासुद्धा घेतली पाहिजे, जहाल भूमिकेतून आम्ही काम केलं पाहिजे, अशा प्रकारची एक जहालवादी चळवळसुद्धा स्वातंत्र्य लढ्यामध्ये बाळ गंगाधर टिळक यांची होती. आता मग प्रश्न असा निर्माण होतो
की एकीकडे देशामध्ये स्वातंत्र्याची चळवळ सुरू असताना दुसरीकडे मात्र केवळ स्वराज्य मिळवणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशा प्रकारचं जहाल भूमिका घेणारे बाळ गंगाधर टिळक यांच्या संदर्भात त्यांनी जे काही उपक्रम राबवले, जे काही स्वातंत्र्य आंदोलनामध्ये कामगिरी केली, एका बाजूनं स्वातंत्र्याची चळवळ होती आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील दलित उद्धाराची चळवळ सुरू केली. तिसरीकडे मात्र या देशामध्ये सातत्याने डाव्या पुरोगामी चळवळीसुद्धा सुरू होत्या, जे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने या देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळालं पाहिजे अशा प्रकारचं एक विचारमंथन पुढे येऊ लागलं. आणि त्याच अनुषंगाने देशामध्ये जी काही चळवळ आहे ती चळवळ एका बाजूने स्वातंत्र्य आंदोलनाची चळवळ सुरू होती आणि त्याच वेळी मात्र या देशातील दलित, शोषित, ओबीसी, आदिवासी आणि जे दुर्लक्षित घटक आहेत त्या दुर्लक्षित घटकांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची एक भूमिका त्या ठिकाणी पुढे येऊ लागली. आता मग प्रश्न असा निर्माण होतो की टिळकांची जी काही चळवळ आहे, स्वातंत्र्याची जी काही चळवळ आहे, ती चळवळ सुरू असतानाच काही लोक, काही अभ्यासक, काही इतिहास संशोधक मात्र टिळकांच्या पुरोगामीपणावरती शंका उपस्थित करतात. आता टिळकांच्या पुरोगामीपणावरती शंका उपस्थित करत असताना ते असं म्हणतात की टिळकांनी एका बाजूने स्वातंत्र्याची चळवळ चालवलेली आहे आणि दुसरी जी काही बाजू आहे ती म्हणजे इथल्या मनुवादी, इथल्या धर्मांध आणि इथल्या प्रतिगामी शक्तीला सुद्धा वाढवण्याचं काम बाळ गंगाधर टिळक यांनी केलेलं आहे. याची सुद्धा इतिहास संशोधक चिकित्सा करतात. कारण ज्या महाराष्ट्रामधून, ज्या रत्नागिरी येथून टिळकांचा जन्म झालेला होता आणि ते पुढे पुण्यामधून जसं काम करायला सुरुवात केले होते, पुण्यामध्ये काम करत असताना त्यांनी पुण्यामध्येच गणेश उत्सवाची परंपरा सुरुवात केलेली. म्हणजे याचा अर्थ असा, एकीकडे आमच्या देशामध्ये जे पुरोगामी महामानव आहेत, पुरोगामी विचारवंत आहेत आणि पुरोगामी चळवळीमध्ये काम करणारे जे नायक आहेत यांची भूमिका वेगळ्या बाजूने, आणि दुसरीकडे मात्र या सनातनी जी काही धर्मपरंपरा आहे त्या सनातनी धर्मपरंपरा राबवण्याचं काम गणेश उत्सवाच्या माध्यमातून बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेलं होतं. आणि त्यामुळे जी काही ती परंपरा आजपर्यंत कायम राहिलेली आहे. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जो काही श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एकीकडे भारताच्या संविधानामध्ये अधिकार बहाल केलेला आहे प्रत्येक भारतीय नागरिकांना. त्या अधिकारानुसार प्रत्येक भारतीय नागरिक हा त्याच्या धर्माप्रमाणे आचरण करू शकतो, त्याच्या धर्माप्रमाणे वर्तन करू शकतो, त्याचं पालन पोषण करू शकतो. आणि हे करत असताना मात्र इतरांच्या धर्माच्या भावना दुखवणे म्हणजे नेमकं काय? खरंच भावना दुखते का हो? आता मग मुळात संविधान लिहित असताना अशा प्रकारच्या तरतुदी का केलेल्या आहेत याचं कारण एकच होतं की भारतामध्ये वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत आणि त्यामुळं त्यांनी त्या धर्माचं आचरण केलं पाहिजे, त्यांना ते धर्म आचरण करण्याची संधी प्राप्त झाली पाहिजे.
आणि याच अनुषंगाने उपासना स्वातंत्र्य. परंतु त्या उपासना स्वातंत्र्याचं अतिरेक किती प्रमाणात करावं याच्यावर सुद्धा काही मर्यादा लादलेल्या आहेत, याच्यावर सुद्धा काही बंधनं लादलेली आहेत. असं असताना सुद्धा आज हिंदू मुस्लिमावर, मुस्लिम हिंदूवर किंवा हिंदू जैनावर, जैन ख्रिश्चनावर, हिंदू बौद्धावर, बौद्ध हिंदूवर, आणखी काय 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 हा सगळा जो काही प्रकार आहे, हा सगळा प्रकार कुठेतरी आपापल्या धर्माचं आचरण करण्यामध्ये त्यांनी धन्य मानलेला. आता मुळात हा संशोधनाचा विषय आहे की मनुष्याला खऱ्या अर्थाने सनातनी प्रतिगामी धर्माची आवश्यकता आहे का, आणि धर्मामुळे खऱ्या अर्थाने मनुष्याची प्रगती होते काय, याच्या संदर्भात सुद्धा येणाऱ्या कालखंडामध्ये एक प्रकारचं संशोधन करणे सुद्धा काळाची गरज आहे. आणि मग जर धर्माचा अतिरेकपणा जर वाढत गेला तर अशा वेळी भारतीय समाजव्यवस्थेमध्ये वेळोवेळी टिळकांचं अनुकरण करणं हे कितपत योग्य आहे याचाही आम्हाला अभ्यास करणं ही काळाची गरज आहे. कारण टिळकांचं स्वातंत्र्य आंदोलनातील जे काही योगदान आहे ते योगदान जर विचारात घेतलं तर एक बाजू आहे, परंतु सनातनी धर्म वाढवणे, श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा वाढवणे, जर या गोष्टी बाळ गंगाधर टिळक यांनी सुरू केलेल्या जर आम्ही पुढे चालू जर ठेवल्या तर खऱ्या अर्थाने भारतीय समाजव्यवस्था प्रगल्भ आणि पुरोगामी पडेल काय हे सुद्धा आम्हाला तपासून पाहावं लागेल. याच्यावर सुद्धा विचारमंथन करणं काळाची गरज आहे. आता मूळ प्रश्नावरती पुन्हा आपण येऊया. नेमकं 1 ऑगस्टला 2 गोष्टी घडतात. आता मी सांगितलं 23 जुलैला बाळ गंगाधर टिळकांची जयंती आहे, परंतु शासन निर्णयामध्ये, महाराष्ट्र शासनाच्या निर्णयामध्ये मात्र जयंतीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. वेगवेगळ्या शासकीय कार्यालयामध्ये, निमशासकीय कार्यालयामध्ये आणि इतर खाजगी कार्यालयामध्ये सार्वजनिक ठिकाणी टिळकांची जयंती साजरी करावी अशा प्रकारचा महाराष्ट्र शासनाचा तो नियम आहे. त्या नियमानुसार ते केलं पाहिजे. परंतु दुसरीकडे मात्र 23 जुलैला मोठ्या प्रमाणामध्ये बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी न करता 1 ऑगस्टलाच बाळ गंगाधर टिळकांची पुण्यतिथी का साजरी केली जाते याच्यावर तुमच्या आमच्या मनामध्ये कधी प्रश्न उपस्थित होत नाही. असे प्रश्न का उपस्थित होत नाहीत? प्रश्न उपस्थित झाले पाहिजे. तुम्हाला आम्हाला प्रश्न निर्माण झाले पाहिजे. त्याचं कारण एकच आहे की एका बाजूनं सनातनी धर्माचे प्रसारक आणि प्रचारक म्हणून बाळ गंगाधर टिळक यांना ओळखलं जातं. दुसरीकडे सनातनी धर्म प्रचारक आणि प्रसारकामध्ये टिळकांची भूमिका जेवढी महत्त्वाची, तसं पाहिलं तर टिळक ब्रिटिशांना म्हणायचे सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का, टिळक ब्रिटिशांना म्हणायचे. आणि मग एका बाजूने ब्रिटिशकालीन व्यवस्थेमध्ये ब्रिटिशांनी केलेल्या ज्या काही सुधारणा आहेत, ज्या सामाजिक सुधारणा, आर्थिक सुधारणा आणि राजकीय सुधारणा ज्या ब्रिटिशांनी केलेल्या आहेत, जसं की सतीच्या प्रथेविरुद्ध ब्रिटिशांनी आवाज उठवलेला होता. लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी अतिशय स्त्रीला त्रास देणारी, यवन वर्ण व्यवस्थेमध्ये उच्च असलेल्या ब्राह्मण स्त्रीला सुद्धा त्रास देणारी जी काही पद्धती होती ती होती सतीची पद्धत. सतीची जी काही प्रथा आहे ती सतीची प्रथा बंद करण्यासाठी टिळक, आगरकर, गोखले यांनी प्रयत्न केलेले नाहीत. पहा किती विचित्र परिस्थिती आहे. मग ही सतीची प्रथा बंद करण्यासाठी
1929चा साल उजाडतो आणि 1929मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंक यांच्या पुढाकारातून राजा राम मोहन राय यांच्या साथीने सतीची प्रथा बंद होते. म्हणजे अर्थात केवळ स्वराज्य म्हणजे नेमकं काय? स्वराज्य आणि स्वातंत्र्य या दोन गोष्टी जर तपासायच्या असतील तर खऱ्या अर्थाने या देशातली जे काही स्त्री आहे तिला सुद्धा स्वातंत्र्य मिळणं गरजेचं होतं. त्या स्त्रीला स्वातंत्र्य मिळालेलं आहे का याचा कधी टिळकांनी विचार केला नाही. आता लोकमान्याच्या संदर्भात मी शंका करत नाही, लोकच शंका करतात. जर टिळक हे खऱ्या अर्थाने या देशामध्ये जर सनातनी धार्मिक संस्कृती वाढवण्याचं जर काम करत असतील तर ते लोकमान्य कसे? हा अतिशय खोचक प्रश्न आहे. मग ते लोकमान्य नसतील तर त्यांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली? मनानंच. तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलेलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधींना कधीच महात्मा म्हटलेलं नव्हतं. आता का म्हटलेलं नाही त्याचंही कारण शोध सांगतो मला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधींना कधीही महात्मा म्हटलेलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गांधींना मिस्टर गांधी म्हणायचे, मिस्टर गांधी. असं का? कारण बाबासाहेबांना माहिती होतं गांधी हे महात्मा नाहीतच. कारण गांधीने भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये, भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये, वेगवेगळ्या कमिशनमध्ये ज्या भूमिका घेतलेल्या होत्या त्या दलितांच्या विरुद्ध भूमिका घेतलेल्या होत्या, ओबीसींच्या विरुद्ध भूमिका घेतलेल्या होत्या. या देशातला आदिवासी, दलित, ओबीसी आणि अल्पसंख्याक यांच्या विरुद्ध इव्हन सायमन कमिशनची भूमिका जरी आपण तपासली, सायमन परतजा अशा प्रकारची जी काही भूमिका होती ती सायमन परतजाची भूमिका गांधी आणि त्यांच्या काँग्रेसची होती, लक्षात. आणि मग एका बाजूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात गांधी हे महात्मा कसे? मग आता प्रश्न असा निर्माण होतं टिळक हे लोकमान्य कसे? तुम्ही तपासून पहा, मी काही सांगत नाही. जर गांधी हे महात्मा नसतील तर टिळक हे देखील एका अर्थाने लोकमान्य आहेत काय? आणि जर लोकमान्य नसतील तर लोकमान्य कुणी त्यांना म्हटलेलं आहे याचंही संशोधन, याचाही शोध घेणं हे काळाची गरज आहे. आणि मग जर समजा या देशातली प्रतिगामी व्यवस्था जी आहे, प्रतिगामी व्यवस्था म्हणजे सनातनी धर्म मांडणारा जो प्रतिगामी समुदाय आहे, टिळकांना मानणारा जो काही वर्ग आहे, तो वर्ग जर 23 जुलैला टिळकांची जयंती साजरी करत नसेल, इव्हन महाराष्ट्र शासनाच्या नियमाचा सुद्धा मी उल्लेख करतो. महाराष्ट्र शासनाच्या नियमामध्ये फक्त जयंतीचा उल्लेख आहे, परंतु नेमकं 1 ऑगस्टलाच ज्या सनातनी धर्माचे धर्मप्रसारक बाळ गंगाधर टिळक होते त्यांनी पंचांगांची पद्धत सुरू केली होती. पंचांग. आता पंचांग म्हणजे काय आहे? पंचांग म्हणजे एक भविष्य असतं. त्याच्यामध्ये मुलगा जन्मल्यानंतर काय, मुलगी जन्मल्यानंतर काय, शुभ मुहूर्त कधी आहे, लग्नसुद्धा. सनातनी वैदिक संस्कृतीप्रमाणे लग्न जुळवताना सुद्धा किंवा मुलगा जेव्हा मुलीला पाहायला जातो तर त्या दिवशी सुद्धा वैदिक सनातनी संस्कृती काय करते? कोणत्या दिवशी जायचं, सोमवार ते शुक्रवार, शनिवारपर्यंत कोणता दिवस चांगला आहे. म्हणजे पंचांग बनवण्याचं कोणी काढलं? त्याच्यामध्ये शुभ आणि अशुभ आणि दुसरीकडे शकुन आणि अपशकुन दोन्ही गोष्टी आहेत.
हे बाळ गंगाधर टिळकांचं कारस्थान आहे, तुम्हाला ते सांग. म्हणजे आज भारतीय समाज जो आहे या प्रतिगामी व्यवस्थेमध्ये जो गुरफाटून पडलेला आहे, आज घरामध्ये छोटंसं बाळ जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत ज्या काही सनातनी परंपरेप्रमाणे विधी केल्या जातात, त्या सगळ्या विधी ज्या आहेत अतिशय थोतांड स्वरूपाच्या आहेत. बाळ गंगाधर टिळकांचा वैज्ञानिक दृष्टिकोन हा शून्य होता. आणि जर वैज्ञानिक दृष्टिकोन शून्य असेल, सतत समाज व्यवस्थेमध्ये प्रतिगामी विचार आणि आचार रुजवण्याची जर भूमिका असेल, तर अशा वेळी टिळकांची पुण्यतिथी एवढ्या उत्साहाने करण्याचं कारण काय? याच्या मागचं गणित आम्हाला समजत नाही. कारण महाराष्ट्र शासनाच्या नियमामध्ये, मी पुन्हा पुन्हा नियमाचं का बोलतो, कारण कशा प्रकारे चुका होतात. कारण 1 ऑगस्टला आणखी एक गोष्ट या देशामध्ये होत आहे, ती म्हणजे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. 1 ऑगस्टला सांगली जिल्ह्यातील वाटेगाव तालुक्यामध्ये, वाळवा तालुक्यामध्ये वाटेगाव येथे साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झालेला आहे 1920 रोजी. आणि 1 ऑगस्ट 1920 रोजीच बाळ गंगाधर टिळक यांचा मृत्यू झालेला आहे. पहा, आता पहा, भारतीय समाज व्यवस्थेमध्ये एखाद्या कुटुंबामध्ये जर समजा एखादा मुलगा किंवा मुलगी जन्माला आली असेल, तर त्याचा आम्ही जन्म उत्सव साजरा करतो. कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस साजरा करणे, त्यांची जयंती साजरी करणे हे साहजिक आहे, जल्लोष करणे साहजिक आहे. परंतु त्याच्याबरोबर म्हणजे महामानव कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशीच नेमकं त्यांच्याबरोबर टिळकांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. याचं काही गणित अजून मला उमजलेलं नाही आणि समजलेलं सुद्धा नाही. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाच्या नियमामध्ये जो GR आहे, शासन निर्णय, मी सांगतो म्हणून माझ्यावर विश्वास करू नका, तुम्ही शासन निर्णय पहा. शासन निर्णयामध्ये कोणत्याही महामानवाची पुण्यतिथी साजरी करण्याचा नियम नाही. असं असताना सातत्याने महाराष्ट्रामध्ये बाळ गंगाधर टिळक यांची कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या बरोबरीने पुण्यतिथी साजरी केली जाते. का असं? मग ते महाराष्ट्र शासनाचे कार्यालय असू द्या, केंद्र सरकारचे कार्यालय असू द्या, किंवा कॉर्पोरेशनचे महामंडळे असू द्या, किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी सुद्धा जे काही कार्यालय आहेत, त्याच्यामध्ये नेमकं असं का होतं, याच्या पाठीमागं कोणतं हे आम्हाला तपासून पाहावं लागेल. आणि जर समजा शासन निर्णय नसेल, तर अशा वेळी टिळकांना त्यांची पुण्यतिथी साजरी करून एवढं डोक्यावर घेण्याचं कारण काय? म्हणजे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा जल्लोष होऊ द्यायचा नाही का प्रतिगाम्यांना? हा प्रश्न माझ्यासमोर पडतो. अहो, जाणकार लोक सुद्धा इव्हन क्लास 1, क्लास 2 वेगवेगळ्या कार्यालयामध्ये दरवर्षी असा प्रकार होतो. मी अण्णाभाऊ साठे यांच्या अनुयायांना, अभ्यासकांना सांगू इच्छितो, असा प्रकार येणाऱ्या कालखंडामध्ये लोकशाही मार्गाने थांबला पाहिजे. कोणालाही धक्काबुक्की नको, कोणालाही मारहाण नको, कारण आम्ही प्रचंड लोकशाही समर्थक आहोत. म्हणून टिळकांचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये असलेले जे काही योगदान आहे ते आम्ही मान्य करूया. आणि त्यांची जयंतीसुद्धा शासन नियमाप्रमाणे शासकीय कार्यालयामध्ये, निमशासकीय कार्यालयामध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी साजरी करायला आमची हरकत नाही. परंतु नेमकं
कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशीच सनातनी धर्मव्यवस्थेने जी काही लादलेली गुलामी आहे ती गुलामी कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठेंनी झुगारून दिलेली होती. मग आम्हाला जल्लोष साजरा करू द्यायचं नाही का तुम्हाला? हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. म्हणजे एका बाजूने या देशातली जी काही पुरोगामी व्यवस्था आहे, या देशातली मार्क्स फुले आंबेडकरी जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था एका बाजूनं जल्लोष साजरा करते, सणासारखा साजरा केला जातो. आणि त्यावेळी मात्र दुधामध्ये कसं दुधात साखर टाकली तर दूध गोड होते, त्याला दुग्धशक्र असं म्हणतो आपण. म्हणजे दुधामध्ये कुठेतरी तुम्ही मीठ टाकण्याचं काम करतात, हे अयोग्य भूमिका आहे. आणि म्हणून अभ्यासकांना, सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटनांना, राजकीय पक्षांना आणि सर्व अभ्यासकांना, संशोधकांना या गोष्टीचं अभ्यास केला पाहिजे. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये हे रोखण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. कारण शासन नियमात नसलेल्या गोष्टी, आता काही ठिकाणी काही कार्यालयामध्ये हे सुद्धा मी पाहिलेलं आहे, इथं 1 ऑगस्टला कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी न करता केवळ टिळकांची पुण्यतिथी साजरी केली जाते. असं का? याचं कारण काय आहे? म्हणजे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला काउंटर करण्यासाठी टिळकांची पुण्यतिथी साजरी केली जाते. आणि म्हणून हे जर रोखायचं असेल तर येणाऱ्या कालखंडामध्ये येत्या 1 ऑगस्टला केवळ आणि केवळ शासन नियमाप्रमाणे कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी झाली पाहिजे. टिळकांची पुण्यतिथी साजरी करून टिळकांचा उदो उदो करण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. आणि शासन नियम सुद्धा तसा नाही आहे. मग अशा वेळी तुमच्या आमच्यासारख्या अभ्यासकाने आणि संशोधकाने सावध होणे गरजेचे नाही का? मी तुम्हाला सावध करण्यासाठी लाईव्ह आलेला आहे. कित्येक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ही परंपरा सुरू आहे, परंतु या परंपरेच्या विरोधामध्ये, प्रतिगामी व्यवस्थेच्या विरोधामध्ये, सनातनी धर्मांध लोकांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातले अभ्यासक आणि संशोधक अजिबात बोलत नाहीत. का बोलत नाहीत? काही मिळतं का तुम्हाला तिकडून सांगा. तुम्हाला जर तिकडनं काही मिळत असेल तर टिळकांची पुण्यतिथी उत्साहाने साजरी करा. पण आम्ही कुणाचं घेतही नाही आणि आम्ही कुणाचं गात सुद्धा नाही, लक्षात घ्या. म्हणजे आम्ही 100% पुरोगामी आहोत याची आम्हाला खात्री आहे. म्हणजे कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे हे 100% पुरोगामी विचाराचे होते, ज्यांनी या भारतातील सनातनी धर्मव्यवस्थेला नाकारलेलं होतं. जातीची आणि धर्माची बंधने तोडून कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी आपलं साहित्य निर्माण केलेलं होतं. आणि म्हणून या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा दिवस 1 ऑगस्टला अतिशय उत्साहाने साजरा झाला पाहिजे. मध्ये मध्ये आम्हाला जे सनातनी आणि प्रतिगामी पंचांग निर्माण करणारे भविष्यकर्ते यांची पुण्यतिथी करण्याची काही आवश्यकता आहे का? जे कुठल्याच नियमात बसत नाही. मी आज तुमच्यासमोर लाईव्ह बोलत आहे. तुम्ही GR काढा, शासन निर्णय तपासा आणि ज्या ज्या कार्यालयामध्ये कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेच्या बरोबर टिळकांची प्रतिमा लावणे अतिशय गैर आहे. त्याचं कारण एकतर शासन नियम नाही आणि दुसरीकडे एक 100% पुरोगामी आणि दुसरीकडे
100% प्रतिगामी. या दोन, एक महामानव आणि दुसरीकडे धर्मप्रसारक, यांचं कुठं जुळत नाही. पहा, जुळतंय का? तपासून पहा. टिळक ओबीसींना म्हणायचे, ओबीसी बांधवांना, ओबीसींना संसदेमध्ये जाऊन काय नांगर हाकायचं आहे का? टिळकांची भूमिका होती. मी वेगळं काही सांगत नाही. बाळ गंगाधर टिळक यांनी केलेले स्टेटमेंट तुम्हाला सांग. मी मनानं कोणत्याही भूमिका या ठिकाणी मांडत नाही. तुमचं तुम्ही तपासा. ओबीसीने संसदेमध्ये जाऊन काय नांगर हाकायचं आहे का असे टिळक म्हणायचे. इथे मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे या देशाला, कॉम्रेड अण्णाभाऊ साठेने जे पुरोगामी साहित्य दिलेले आहे या देशाला आणि जगाला, त्यांची परंपरा आम्हाला चालवायची. आणि म्हणून मी या महाराष्ट्रातल्या ढोंगी पुरोगामी विचारवंतांना, अभ्यासकांना, संशोधकांना आणि सामाजिक चळवळीमध्ये काम करणाऱ्या संघटनांना आवाहन करू इच्छितो की 1 ऑगस्टला कोणत्याही परिस्थितीमध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्याच प्रतिमेचं पूजन झालं पाहिजे. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी झाली पाहिजे. टिळकांची पुण्यतिथी साजरी करू नका. कारण शासनाच्या कोणत्याही नियमामध्ये टिळकांच्या पुण्यतिथीचा उल्लेख नाही. मग तुम्ही का उदो उदो करता बाबा? एवढा पुळका तुम्हाला कुठून आला? तुमच्यावर बाळ गंगाधर टिळकांना एवढं प्रेम कुठून केलं? काय एवढं पुळका करता तुम्ही? काही आवश्यकता आहे का? नसेल आवश्यकता तर मग हे षडयंत्र आपण हाणून पाडलं पाहिजे. हे षडयंत्र आपण रोखलं पाहिजे. हे सनातनी षडयंत्र जोपर्यंत तुम्ही रोखणार नाही तोपर्यंत या देशामध्ये पुरोगाम्यांना काहीच किंमत नाही. कोणी किंमत करत नाही तुमची. जर अशा प्रकारचं पुरोगामित्व जर असेल, एका बाजूनं टिळक घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने जर अण्णाभाऊ घेत असाल, तर अशा वेळी खऱ्या अर्थाने पुरोगामित्व तुम्ही जोपासता काय, हाही प्रश्न तुमच्या आमच्यासमोर निर्माण होतो. म्हणून मी सर्व पुरोगाम्यांना, सामाजिक संघटनांना आणि शासकीय कार्यालयाचे जर अधिकारी कर्मचारी मला जर लाईव्ह पाहत असतील, त्यांनासुद्धा आमची विनंती वजा सूचना आहे की तुम्ही शासन नियमाचं तंतोतंत पालन करा. 1 ऑगस्ट रोजी केवळ आणि केवळ कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्याच प्रतिमेचं पूजन झालं पाहिजे, यांनाच मानवंदना मिळाली पाहिजे आणि कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा जय जयकार झाला पाहिजे. जर असं झालं नाही तर येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही सर्व पुरोगामी संघटनांनी ते पुढाकार घेतला पाहिजे. कुठला शासकीय अधिकारी आणि कर्मचारी जर म्हणत असेल हे शासनाच्या नियमात आहे टिळक पुण्यतिथी, तर त्यांना सांगा तुम्ही नियम आम्हाला दाखवा. आम्हाला नियम दाखवा. कुठे नियम आहे तो? माझ्याकडे तो GR आहे, शासन निर्णय आहे. मी शासन निर्णय समोर ठेवून तुम्हाला तुमच्याशी संवाद साधत आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसारच महामानवाला वंदन झालं पाहिजे. टिळकांच्या जयंतीला 23 जुलैला मी विरोध केला नाही, कारण मी विरोधही करणार नाही आणि जयंती साजरी करू नका असं सुद्धा म्हणणार नाही मी. करा ना. स्वातंत्र्य लढ्यामध्ये टिळकांचं वेगळं योगदान आहे. त्या अनुषंगाने 23 जुलैला ज्यांनी जयंती साजरी केलेली नाही त्यांनी पुढच्या वर्षी 23 जुलैला ज्यांना माहिती नव्हती टिळकांची जयंती, त्यांनी काय करा, पुढच्या वर्षी म्हणजे 23 जुलै 2021ला
बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करा. आम्ही सुद्धा करतो, मी स्वतः करतो. परंतु कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशी मात्र बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करू नका, अजिबात करू नका. जर निर्णय तसा नसेल, शासनाचे नियम तसे नसेल, तर तुमची भूमिका अशी का? तुमची आमची भूमिका असण्याचं कारण काय? काही वर्तमानपत्रामध्ये जाणीवपूर्वकरित्या तुम्हाला ते सांग, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचे विचार दाबण्यासाठी, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराला रोखण्यासाठी बाळ गंगाधर टिळक यांच्यावर मोठमोठाले लेख येतात. ठीक आहे, पत्रकारितेमध्ये त्यांचं योगदान होतं. पत्रकारितेमध्ये बाळ गंगाधर टिळक यांनी सवर्णांची बाजू मांडली, इथल्या मनुवाद्यांची बाजू मांडली, इथल्या सनातनी लोकांची बाजू मांडली, हे आम्ही मान्य करूया. मग पत्रकार म्हणून त्यांचा 23 जुलैला तुम्ही जय जयकार करा. स्वातंत्र्य आंदोलनामध्ये बाळ गंगाधर टिळक यांचं जे योगदान होतं, त्या योगदानाबद्दल 23 जुलै रोजी तुम्ही जय जयकार करा ना, काही अडचण नाही. आम्हाला काहीच तक्रार नाही आमची. परंतु कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशी मात्र तुम्ही जर मोठमोठाले लेख लिहून बाळ गंगाधर टिळकावर अण्णाभाऊचं कार्य छोटं करण्याचा जर प्रयत्न करत असाल, भारतीय समाज तुम्हाला कधी माफ करणार नाही. कारण कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं जे कार्य आहे केवळ भारताचंच नाही तर जगातल्या सर्व राष्ट्रामध्ये जाऊन पोहोचलेलं आहे. अहो, मी सातत्याने मागणी करतोय की 1 ऑगस्टला कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना राष्ट्रीय महामानव म्हणून घोषित करा. त्यांच्या जयंतीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा. शासनाला काही देणे घेणंच नाही, शासन भानावरच नाही का? कारण या प्रतिगामी सरकारला धारेवर धरण्याचं काम पुरोगामी, शोषित, दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक, मुस्लिम यांच्या व्यथा वेदना कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्यामध्ये मांडलेल्या आहेत, चळवळीमध्ये मांडलेल्या आहेत. मग अण्णाभाऊंचा गौरव कसा करायचा? अहो, या देशामध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे, तुम्हा आम्हाला समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुत्व दिलेलं आहे, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सुद्धा साजरी करत असताना लोक त्याला सुद्धा आडवे येतात. तर अशा प्रतिगामी लोकांपासून, प्रतिगामी व्यक्तीपासून आम्ही सावध राहिलं पाहिजे. आम्ही का सावध राहू नये म्हणून मी पुन्हा पुरोगाम्यांना सांगू इच्छितो, क्रांतिगुरू लवजी साळव्यापासून, महात्मा बसवेश्वरापासून, क्रांतिबा ज्योतिबा फुल्यापासून, सावित्रीबाई फुल्यापासून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरापासून ते कॉम्रेड अण्णाभाऊ साठेपर्यंत ज्या काही महामानवांची कामगिरी आहे, ती कामगिरी झाकून टाकण्यासाठी, त्यांची कामगिरी दडवून ठेवण्यासाठी, त्या महामानवाचं कार्य कमी वेळोवेळी त्यांना काउंटर करण्यात आलेले आहे. ते काउंटर हाणून पाडण्याची तुमची आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून सर्व सामाजिक जी काही संघटना आहे, सामाजिक कार्यकर्ते आहेत
अण्णाभाऊंना मानणारा जो काही अनुयायी वर्ग आहे, या देशातील मार्क्स, फुले, शाहू आंबेडकर आणि अण्णाभाऊ यांच्या विचारावर चालणारा जो काही समुदाय आहे, आता झोपेतून सावध व्हा. चळवळीतील सर्व सहकार्यांना मी सांगू इच्छितो, आता तरी सावध व्हा. जर सावध नाही झालात तर बेसावध असाल तर अशा वेळी आमच्या महामानवांना एक दिवस त्यांचे विचार लोकांच्यापर्यंत कसे पोहोचणार नाहीत याची काळजी सुद्धा घेतली जाईल लक्षात. तर त्यामुळे तुम्हाला आम्हाला सावध होण्याची वेळ आहे. येत्या 1 ऑगस्टला मी पुन्हा पुन्हा तुम्हाला का विनंती करतो, का समजावून सांगतो, कारण आम्ही भानावर नसतो. बऱ्याच वेळेस काय निर्णय आहेत हे आम्हाला माहिती नसतं. आम्ही इतरांना विचारत नाही, आणला फोटो नमो नमो टिळकासमोर. अरे बाबा, पुण्यतिथीचा नियमच नाही, GRच नाही, उगाचच आम्ही टाळफुटीत बसतो. असा प्रकार येणाऱ्या कालखंडामध्ये थांबला पाहिजे. आणि हा प्रकार जर थांबवायचा असेल, येत्या 1 ऑगस्टला साहित्यरत्न कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मशताब्दी वर्ष आहे. आणि या जन्मशताब्दी वर्षामध्ये अतिशय हर्ष उल्हासामध्ये, अतिशय जोशाने, परंतु कोरोना महामारीची काळजी घेऊन सार्वजनिक ठिकाणी न करता आपापल्या घरी किंवा शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार आम्ही कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी केली पाहिजे. टिळकांची पुण्यतिथी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या बरोबर साजरी होता कामा नये. किमान अण्णाभाऊवादी, मार्क्स, फुले, आंबेडकरवादी अनुयायीने तर काळजी घेतली पाहिजे. मी त्यांच्यासाठीच सांगतो, बाकीच्यासाठी सांगत, कारण बाकीचे प्रतिगामी जे काय आहेत ते तर टिळकांना डोक्यावरच घेतील ना. परंतु टिळकांना डोक्यावर घेताना हे सुद्धा त्यांना माहीत नाही की याच महिन्यामध्ये 23 जुलैला टिळकांची जयंती होती. कोणी कोणी साजरी केली? ज्या बाळ गंगाधर टिळकाने पंचांग निर्माण केलेला आहे त्या पंचांगामध्ये लिहिलेलं आहे, त्या कालनिर्णयामध्ये. अहो, पुढे काय होईल कोणाला कळतं? आज भारताची लोकसंख्या 137 कोटी इतकी आहे. 137 कोटी लोकांचं भविष्य फक्त 12 राशीमध्ये. सोमवार दिवस चांगला आहे, या दिवशी तुम्हाला नोकरी मिळेल, आरोग्य उत्तम राहील. काय चाललंय प्रकार? संकट येईल, बुधवारी प्रवास करू नका. आता बुधवारी सगळे ST महामंडळाचे बसेस, रेल्वे, विमान सगळे बंद करायचं का? काय प्रकार चाललाय? काय ऐकतोय काय आम्ही, काय वाचतोय काय आम्ही? म्हणजे हे भविष्य सांगणारे बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी आम्ही कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशी का करायची? जेव्हा कॉम्रेड अण्णाभाऊ साठेने 1200 कालखंडामध्ये असं म्हटलं होतं, 1200 कालखंडामध्ये सनातनी जो काही वैदिक धर्म आहे तो वैदिक धर्म चुकीचा आहे. आणि ते सिद्ध करण्यासाठी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी दलित साहित्य संमेलनाच्या उद्घाटनामध्ये असं म्हणतात, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे. म्हणजे अर्थात जो विष्णूचा अवतार 1200 कालखंडामध्ये पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर आहे असं म्हणत होता, आणि तो शेषनाग हल्ला डुल्ला की मग नैसर्गिक आपत्ती येते. हे सनातनी धर्म परंपरा कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी खोडून काढल्या होत्या.
मग हे सगळं खोडून काढल्यानंतर मग अण्णाभाऊंच्या बरोबर तुम्ही टिळकांचा फोटो लावून पुण्यतिथी का साजरी करता? काही कळत नाही मला. आणि जर शासनाचे नियम नसतील, तुम्ही मनानंच नियम लावणार का मनाला वाटेल ते करणार? का टिळकाबद्दल एवढं प्रेम का आमच्या बहुजन समाजाचं, ते मला कळायला मार्ग नाही. काय एवढं प्रेम? एवढं प्रेम प्रतिगामी लोकांवर दाखवू नका. आम्ही मूळ भारतीय आहोत. मूळ भारतीय लोकांनी आर्य लोकांचं एवढं जप करण्याची काही आवश्यकता नाही. कारण त्यांनी या देशातील विदेशी आर्यांनी, टिळक आगरकरांनी आणि त्यांच्या मित्रपरिवारांनी या देशातील दलित, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांचं नेहमीच शोषण केलेलं आहे. नेहमी आम्हाला गुलाम बनवलेला आहे. जेव्हा आर्य या देशामध्ये आले तर त्यावेळी मूळ भारतीय लोकांना त्यांनी मारहाण केली प्रचंड. मग काही आमचे बांधव, आमचे पूर्वज जंगलामध्ये पळून गेले, आदिवासी झाले. जे आम्ही शहरामध्ये राहिलो त्यांना गुलामी लादली. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, आम्ही शूद्र. म्हणजे परंपरागत आम्ही शूद्रांचीच कामं केलेली आहेत. परंतु आम्हाला आमचे महामानव कोण आहेत हे जेव्हा कळायला लागलं तेव्हा आमच्या डोक्यावर तुम्ही प्रतिगामी विचारधारा लादण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रतिगामी विचारधारा वेळोवेळी हाणून पाडण्याचं काम तुमचं आमचं आहे. म्हणून मी केंद्र सरकारचे कार्यालय, राज्य सरकारचे शासकीय कार्यालय, केंद्र आणि राज्य सरकारचे शासकीय आणि निमशासकीय कार्यालय, केंद्र सरकारचे वेगवेगळे महामंडळे, राज्य सरकारचे वेगवेगळे महामंडळे, विविध राजकीय पक्ष, जे प्रतिगामी पक्ष आहेत त्यांना करू द्या उदो, त्यांच्या नादी तुम्ही लागू नका. डाव्या, आंबेडकरी आणि पुरोगामी पक्ष संघटनांना मी आवाहन करू इच्छितो, केवळ आणि केवळ 1 ऑगस्टला कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचीच प्रतिमा ठेवून कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना वंदन झालं पाहिजे. टिळकांचं नाव सुद्धा 1 ऑगस्टला काढू नका. मी अगदी कणखर आणि रोखठोक तुम्हाला बोलतो. त्याचं कारण 23 जुलैला करा म्हणतो मी, करू नका म्हटलं नाही. ज्या लोकांनी बाळ गंगाधर टिळकांची जयंती 23 जुलै 2020ला केली नाही, त्यांनी पुढच्या वर्षी 23 जुलै 2021ला बाळाची जयंती साजरी करायला काहीच अडचण नाही. मी सुद्धा करेल. परंतु कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशी मात्र मी करणार नाही अजिबात. आणि तुम्ही सुद्धा नाही करायचं. हे वचन, ही शपथ, संविधानिक शपथ आपण घेऊया. आणि शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये, सार्वजनिक ठिकाणी केवळ आणि केवळ साहित्य रत्न, अजून कॉम्रेड म्हणत नाही महाराष्ट्र शासन, ते सुद्धा फार मोठी लढाई आहे आमच्यासाठी. केवळ डाव्या संघटना, डावे पक्ष हेच कॉम्रेड म्हणतात. आता काय भीती वाटते की यांना कॉम्रेड म्हणायला. ज्या कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी 1936 पासून भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये सक्रिय सभासद होऊन
पूर्ण आयुष्यभर डाव्या पुरोगामी चळवळीमध्ये काम केलं. आता कॉम्रेड म्हणजे काय भीती बाळगायचं काय कारण आहे का हो? काय लाज वाटते का याच्यामध्ये कॉम्रेड म्हणायला? सांगा अण्णा भाऊंना कॉम्रेड म्हणायला ज्यांना ज्यांना लाज वाटत असेल, कोणती लाज वाटते आणि काय भीती वाटते त्यांनी मला सांगावं. त्याचं कारण कॉम्रेड म्हणजे चळवळीमधला साथी, साथ देणारा, सोबती, सोबत राहणारा, दुःखामध्ये साथ देणारा, संकटामध्ये साथ देणारा. जर हल्ला झाला चळवळीमध्ये प्रतिहल्ला करणारा लोकशाही मार्गाने, दुसऱ्याचं जीव वाचवून स्वतःच्या जीवाची पर्वा न करणारा म्हणजे कॉम्रेड आहे. कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंनी स्वतः कधी स्वतःला कॉम्रेड म्हणले नाहीत. तुम्ही आम्ही कॉम्रेड म्हणत आहोत. फक्त लेफ्ट डाव्या संघटनाच कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंना कॉम्रेड म्हणायचं आणि बाकीच्यांनी मात्र जे वाटेल ते म्हणायचं. हा काय जावई शोध आहे? मला कळायला मार्ग नाही. अहो एवढी भीती का? बापाला बाप म्हणायला भीती का वाटत आहे तुम्हाला? आम्ही आमच्या बापाला बाप म्हणायला अजिबात घाबरत नाही. जसे या संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा संविधान निर्माते आहेत. त्यांचं नाव घ्यायला सुद्धा आम्हाला कोणाची लाज वाटत नाही, कोण्या हरामखोराची भीती वाटत नाही आणि कोण्या नालायकाची आम्हाला भीती वाटत नाही. मग असं असताना सुद्धा कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या नावासमोर कॉम्रेड वापरायला आम्हाला कोणाची भीती आहे का हो? कोणाचीच भीती बाळगू नका. आणि लोकशाही मार्गाने भारतामध्ये काम करणाऱ्या डाव्या संघटना आणि डावे पक्ष जे आहेत ते संविधानिक पक्ष आहेत. त्यामुळे कोणाच्या बापाला घाबरायची गरजच नाही. आम्हाला काय गरज आहे घाबरायची? अजिबात घाबरायची गरज नाही. त्यामुळं आता आमचं पक्क ठरलंय 1 ऑगस्टला केवळ आणि केवळ कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा ठेवून आपल्या घरी असेल, ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल, कारण हे वर्ष कोरोना महामारीचं वर्ष आहे, शासकीय कार्यालयामध्ये सुद्धा 1 ऑगस्टला केवळ आणि केवळ कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी झाली पाहिजे शासनाच्या नियमानुसार. मी नियमाच्या बाहेर काहीच बोलत नाही. नियमाचा पक्का आहे, अभ्यासक आहे, संशोधक आहे. अतिशय बारीक बारीक गोष्टी तपासून अभ्यासून मी तुमच्यासमोर बोलत आहे. त्यामुळं ऑब्जेक्शन येण्याचं काही कारण नाही. ज्यांना घ्यायचं ते घ्या. मी तुम्हाला उत्तरं देत बसणार नाही, कारण मी नियमाप्रमाणे बोलत आहे आणि संविधानिक बोलत आहे. मी जे बोललो ते सर्व संविधानिक बोललेलं आहे आणि लोकशाहीला मान्य असणाऱ्या गोष्टी बोललेल्या आहेत. शासनाच्या नियमात नसताना शासनाचे नियम डावलून बाळांची म्हणजे बाळ गंगाधर टिळकांची पुण्यतिथी साजरी करू नका. केवळ आणि केवळ कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करा. आणि सर्व पुरोगामी संघटनांना मी विनंती करतो, कार्यकर्त्यांना आणि संशोधकांना विनंती करतो, आणि येत्या 1 ऑगस्टपासून आपण सुरुवात तरी करूया. या 1 ऑगस्टपासून केवळ आणि केवळ कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचाच फोटो, यांचीच प्रतिमा याचं वंदन करून आम्ही टिळकांची पुण्यतिथी साजरी करणार नाही, अण्णाभाऊची जयंती साजरी करू, अशा प्रकारचं आम्ही ठरवूया. जय भारत, लाल सलाम.